विजय ये बसून घे. ही डफळवाडी आहे ना, कुठली आहे? मग या ना, बसा ना भाऊ. कुसरून संघ येऊन बसलाय, पानेरी टीम येऊन बसलेत, या बसा. जास्त वेळ घेणार नाहीये, सगळ्यांना निघायचं आहे. थँक्यू. जाऊयात सोहळ्याकडे. द्या डफेवाडी एक खेळाडू या ना प्लीज. एक 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 या, 2 मिनिटं या. चला स्पॉन्सर्स द्या. आम्ही स्पॉन्सर्सचा सन्मान घेणार आहोत. त्यानंतर लगेच द्या, स्पॉन्सर्सचा सन्मान आपण घेणार आहोत. दत्ता मेन टीम चला आपण चालू करतोय. मान्यदेवी चषक चांगला सोहळा राहिला. सचिन दादा चला आपण चालू करूयात. स्पॉन्सरचे सन्मान घेतोय. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेला आपल्याला ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आहे त्या सर्वांचे सन्मान आपण घेतोय. दत्ता दादा, पाणी सौजन्य सर्वे 11 सर्वे, त्यांचं कोणी उपस्थित नसेल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. फटाके स्पॉन्सर ज्यांनी केलेले आहेत रणधीर दादा पाटील, शेखरजी साळुंखे आणि चेतनजी कुंभार. मी विनंती करेल आपण असाल तर वरती या. रणधीर दादा पाटील, शेखर साळुंखे आणि चेतन कुंभार, विनंती करेल आपण या. फटाके स्पॉन्सर या. त्याचबरोबर त्याचबरोबर क्रिकेटचं संपूर्ण साहित्य ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं ते उमेश दादा कुंभार यांचाही सन्मान आम्ही घेतोय. उमेश दादा कुंभार आपण या, आपलाही सन्मान आम्ही घेत आहोत. चला थँक्यू. ओके, पुढील मी विनंती करेल आमचे विनोद दादा कडव, त्यांचाही मी आभार व्यक्त करू इच्छितोय. त्यांचाही सन्मान केला जाईल. विनोदजी कडव साहेब. त्याचबरोबर बेस्ट गोलंदाज बेस्ट फिल्डरसाठी शूज ज्यांनी स्पॉन्सर केले संदीप चंद्रकांत साळुंखे, त्यांचाही सन्मान करू इच्छितोय. संदीप चंद्रकांत साळुंखे बेस्ट गोलंदाज फिल्डरसाठी शूज दिले स्पॉन्सर. बेस्ट फलंदाजसाठी बॅट स्पॉन्सर सुधीरजी साळुंखे, त्यांचाही सन्मान करू इच्छितोय. बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज आणि फिल्डरसाठी प्राइज त्याचबरोबर बेस्ट फलंदाज बेस्ट गोलंदाज आणि बेस्ट फिल्डरसाठी प्राइज स्पॉन्सर केलंय LG बॉयज. महेश दादा आहेत LG बॉयज, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. LG बॉयज या. नाही ना महेश दादा, बोल ना. हा हा, LG बॉयज या.
बोल ना. नाही मी मॅचला चाललोय नाही तर. LG बॉयजचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर 70-70 किट ज्यांनी मालिकावीरसाठी स्पॉन्सर केलंय विजय शेवाळे त्यांचाही आम्ही सन्मान करू इच्छितोय. विजयजी शेवाळे 70-70 किट. येस विजय दादा या. येस विजय दादा या. 70-70 किट स्पॉन्सर मालिकावीर ज्यांनी स्पॉन्सर केले शैलेश शेडगे त्यांचाही सन्मान आपण करतोय. शैलेशजी शेडगे. शैलेश दादा शेडगे उपस्थित नाहीयेत. महेश दादा आपण त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. नाश्ता स्पॉन्सर तुषार दादा साळुंखे त्यांचाही सन्मान आम्ही घेतोय. तुषार दादा या. नाश्ता स्पॉन्सर तुषार साळुंखे. स्वप्नील नारकर आपणही या. स्वप्नील नारकर आपणही या. चेंडू स्पॉन्सर स्वप्नील नारकर आणि तुषार साळुंखे. त्याचबरोबर मनपसंद हॉटेलचे ओनर यशवंत दादा साळुंखे साहेब यांचाही सन्मान आम्ही करतोय. मनपसंद हॉटेल म्हणजेच या कोपरखेने घनसोलीमध्ये ज्या हॉटेलनं खऱ्या अर्थानं बिर्याणी आणि तांबड्या पांढऱ्या रस्स्याची चव प्रत्येकाच्या जिभेवरती चांगल्या पद्धतीने अभिराज्य केलं त्या मनपसंद हॉटेलचे ओनर त्यांचा आम्ही सन्मान करतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपसंद हॉटेल हा सध्या ब्रँड बनला गेलाय. त्याचबरोबर आमचे चेंडू स्पॉन्सर निवासजी शिंदे आणि महेश दिनकर साळुंखे त्यांचाही सन्मान करू इच्छितोय. चेंडू स्पॉन्सर निवासजी शिंदे महेशजी दिनकर साळुंखे त्यांचाही सन्मान इथे होईल. चेंडू स्पॉन्सर त्याचबरोबर सन्मान चिन्ह ज्यांनी स्पॉन्सर केले आहेत ते संतोष हनुमान साळुंखे त्यांचाही सन्मान होईल. जीवन ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलं सौरभ दादा साळुंखे त्यांचाही सन्मान केला जाईल. सामनावीरचा टी शर्ट
लक्ष्मी फार्म हाऊस महेशजी पाटील साहेब त्यांचाही सन्मान होईल. डीजे स्पॉन्सर शामरावजी साळुंखे आप्पा त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. या दादा सौरभ दादा साळुंखे साहेब, महेश दादा पाटील लक्ष्मी फार्म हाऊस, शामराव साळुंखे साहेब आप्पा त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. दुसऱ्या बाजूनं आमचे मिक्की माऊस संदीप कदम आणि रोहित पवार, तुम्ही दोघांनी या, तुमचाही सन्मान करतोय. धन्यवाद आप्पा, आपला आभार व्यक्त करतो. जे मिक्की माऊसच्या भूमिकेमध्ये होते त्या दोघांचा सन्मान इथे केला जातोय. कोणी दिलं हे? अरे भाऊ मी लिहिलंय की पहिल्यांदा नवीन आहे काय रे? मी नवीन आहे. यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. युट्यूब स्पॉन्सर पंच स्पॉन्सर प्रकाश जाधव यशवंत जाधव त्यांचाही सन्मान केला जाईल. प्रकाश दादा जाधव यशवंत दादा जाधव आपलाही सन्मान केला जातोय. प्रकाश आणि जयवंत, मी विनंती करेल साहेब आपण या, आपला सन्मान केला जातोय. काय प्रकाशजी जाधव साहेब, जयवंतजी जाधव साहेब पंच स्पॉन्सर. बॅनर स्पॉन्सर अनिलजी जाधव साहेब आणि दैवतजी शेडगे साहेब. बॅनर स्पॉन्सर प्रकाशजी अनिलजी जाधव साहेब आणि दैवतजी शेडगे साहेब. बॅनर स्पॉन्सर त्याचबरोबर मंडप सौजन्य सन्माननीय गोरखजी साळुंखे साहेब, विनंती करेल साहेब आपण या. मंडप स्पॉन्सर गोरख साळुंखे साहेब यांचाही सन्मान इथे घेतला जातोय. ट्रॉफी सौजन्य RK महाराज त्यांचाही आभार व्यक्त करतो. तर विजय आपण त्यांचा सन्मान घ्या. ट्रॉफी स्पॉन्सर RK महाराज. चौथ्या क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं हॉटेल मनपसंद, त्यांचाही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच हॉटेल मनपसंद. थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट दिनकरजी सत्रे साहेब त्यांचा आभार व्यक्त करेल. विजय मला पॅम्पलेट दे, सेकंड अँड फर्स्ट प्राइज राहिलाय. पॅम्पलेट दे, पॅम्पलेट. जाऊया लगेच बक्षीस समारंभाकडे. त्याचबरोबर आमचं सेकंड प्राइज ज्यांनी स्पॉन्सर केलंय सन्माननीय प्रल्हादजी अंतू साळुंखे साहेब भाऊ, त्यांचाही सन्मान मी इथे करण्यासाठी विनंती करतो. भाऊ या, आपलाही सन्मान इथे केला जाईल. बक्षीस समारंभाकडे आपण जाणार आहोत. चला विनंती करेल ऍडव्होकेट दादा आपण जाऊयात बक्षीस समारंभाकडे या. तत्पूर्वी डीजे अद्वैत, शिवाजादव बॉस, ओमसाई MTC यांचा आभार व्यक्त करेल. समालोचन आजच्या दिवसामध्ये ज्यांचं आपण ऐकलं
आशिषजी चोरगे सर यांचाही सन्मान केला जाईल. आशिष सर या. कॅमेरामॅन त्यांचा आभार व्यक्त करेल. मंडप डेकोरेटर्स आरएसए मैदान संपूर्ण गोठवली ग्रामस्थ अनिकेत शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे त्यांचा आभार व्यक्त करेल. थँक्यू सो मच. या ना आशिष सर कुठे आहेत? या ना दादा, जागा द्या तिथून. येस, आशिषजी चोरगे सर यांचा सन्मान करतोय. धन्यवाद, मनापासून आभार. आमचे फोटोग्राफर या. बक्षीस समारंभाकडे आपण जातोय. आशिष ये तू स्पर्धेला. बक्षीस समारंभाकडे जात असताना ॲडव्होकेट प्रमोद दादा साळुंखे साहेब, जास्त वेळ मी घेणार नाहीये. सर्वांना स्पर्धेला जायचंय, सर्वांना बक्षीस समारंभ करून पुढे जायचंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण काय बोलाल आणि काय संदेश द्याल? 50 वर्ष वांगबाली क्रिकेट क्लब महिन, 1975चा प्रवास, त्यामध्ये तुम्ही होतात. 2025 ला 50 वर्ष आणि स्पर्धेचं 6वं वर्ष, काय बोलाल? त्याच्या अगोदर आपले लोकप्रिय समालोचक किरण दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आपण आपल्या वांगवेली क्रिकेट क्लबतर्फे सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खरं म्हटलं तर एखाद्या संघाला 50 वर्ष पूर्ण होणं हीच मोठी गोष्ट आहे. आणि साधारणतः खेळाडूचा खेळण्याचा जो वय असतं ते साधारणतः 10 वर्ष पकडा तारुण्यातली. म्हणजे आमच्या 5 पिढ्या या अगोदर खेळलेल्या आहेत आणि आज 5वी पिढी मैदानावर खेळत आहे असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि मैन गावातलं क्रिकेट म्हणजे मला आता वर्ष झाली 47, म्हणजे माझ्या अगोदर ते क्रिकेट सुरू झालेलं आहे. आणि लहानपासून आम्ही पाहतोय खूप चांगले चांगले खेळाडू आमच्या गावात घडले. मी खास करून या ठिकाणी काही खेळाडूंचा आवर्जून उल्लेख करेल. त्यामध्ये आमचे स्वर्गीय अविनाश मालुसरे, अतिशय सुंदर असे खेळाडू, अतिशय सुंदर असे गोलंदाज. त्यानंतर प्रल्हाद अंतू साळुंखे असतील, रमेश शेळके असतील, अनेक खेळाडू. आता नावं सगळ्यांची घेत नाही कारण 50 वर्षात किती खेळाडू असतील तुम्हाला माहीत आहे. म्हणजे या महिन गावातलं क्रिकेट आम्ही बॅट घेऊन जाण्यापासून पाणी देण्यापासून तो सुद्धा आनंद आम्ही पाहिला आहे. आणि तो आनंद म्हणजे एखाद्या गावामध्ये जर स्पर्धा खेळायला गेलो आणि नुसतं घेऊन जरी गेलो तर तो खूप मोठा आनंद होता. आणि आज आपण नवी मुंबईसारख्या ठिकाणी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मग जसं किरण सांगितलं की 100 संघाची नोंदणी झाली. खूप मोठी अचीव आहे, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि महिन गावातील खेळाडूंनी बऱ्याच स्पर्धा गाजवल्या आहेत. आणि मी तर सांगतो, मी जेव्हा 8वी 9वीला असेल त्यावेळेला माझ्या गावामध्ये मी क्रिकेटच्या टुर्नामेंट पाहिलेत, म्हणजे सीझन बॉलवरती. अगदी त्यावेळेला पॅड होतं, हेल्मेट होतं, सीझनच्या बॅट होत्या. हे महिन गावात क्रिकेट खेळलं गेलेलं मी पाहिलेलं आहे. आज आपण ते म्हणजे सीझन क्रिकेट म्हणजे लुप्त होत चाललं आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये. पण त्या काळातसुद्धा डेव्हिड युगामध्ये बऱ्याच अशा संघ यायचे आमच्या गावामध्ये टुर्नामेंट खेळण्यासाठी, जे लेदर बॉलवरती क्रिकेट स्पर्धा व्हायच्या. म्हणजे तेव्हापासून ते आत्तापर्यंत आजसुद्धा आमची मुलं मला वाटतं सेमीफायनलला हारलीत, परंतु ते सुद्धा या नवी मुंबईमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव, आमच्या गावाचं नाव, आमच्या संघाचं नाव उज्ज्वल करतात. यापुढे मी सर्व पाटणतालुका खेळाडूंना विनंती करतो की आपण या ठिकाणी फक्त क्रिकेट खेळतोय आणि स्पोर्ट्समनशिपमध्ये क्रिकेट खेळलं गेलं पाहिजे. आपला कामधंदा सांभाळून क्रिकेट सांभाळलं पाहिजे, हॉबी म्हणून ते जपली पाहिजे. आणि उत्तरोत्तर आपल्या गावाचं नावसुद्धा उज्ज्वल करता आलं पाहिजे, एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो, जिंकलेल्या खेळाडूंना आणि हरलेल्या खेळाडूंना सुद्धा येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि मी महिन गावातील जे गावावरून आमचे काही स्पेशल खेळाडू आलेले आहेत, जे माझे खेळाडू आहेत, त्यांचं खरोखर स्वागत करतो. कारण एवढा वेळ देऊन आज या स्पर्धेला या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय प्रल्हादजी अंकुश साळुंखे साहेब, खऱ्या अर्थानं तुमच्याकडून आम्हाला ते दिवसातल्या काही गोष्टी जाणून घ्यायचे. निवास दादा तुम्ही सांगू शकता, कारण की प्रल्हाद दादा जेव्हा यायचे तेव्हा विचारायचे निवास दादा कुठे आहेत.
दादा या आपण पुढे या. यानंतर लगेच बक्षीस समारंभाकडे जाणार आहे, पण त्याआधी तुमच्याकडून आम्हाला काही गोष्टी ऐकायच्या आहेत. स्टेजवरील मान्यवर आणि समोर असणारे सर्व खेळाडू, आता इथं प्रेक्षक वर्ग कोणच नाही, समोर दिसतात ते सगळे खेळाडूच आहेत. आज महिंदगावचे हा सन्मान आहे आणि एक खूपच मोठी गोष्ट आहे की 50 वर्ष आपल्या ह्या गावच्या एका संघाला आणि त्यांच्या पिढीला होत आहेत. आणि मी हे सगळे जे मान्यवर आहे पूर्वीचं त्यांच्या पण अभिमानाची ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मला आवडलेली गोष्ट म्हणजे वांगवेली हे आमच्या संघाचं नाव होतं आणि आमचे कप्तान प्रल्हाद साळुंके त्यावेळेचे, त्यांना उठायला विनंती करतो मी, हे जे कप्तान होते म्हणूनच आमचा संघ झाला आणि हितपर्यंत गेला असं म्हणतो. 50 वर्षाची कारकीर्द ही खूपच मोठी असली तरी त्यामागे एक संघभावना होती, एक मैत्री होती, एक जूट होती आणि म्हणूनच हितपर्यंत गेलो. आणि ह्याच्यानंतर या पुढच्या पिढींनं आजचा आमचा हा सत्कार केला किंवा आजचा 50वा जो कार्यक्रम केला त्यांचं सगळ्यांचं आम्ही आभार मानतो की आम्हाला 50 वर्ष आमच्या संघाला आणि सुरुवातीला आज त्यांनी एक नवीन आमचं एक हे काय म्हणतात त्याला जिवंत केलं आणि एक तो नवीन क्षण आमच्या एका सगळ्या लोकांच्या एक नशिबात तो आणून दिला, जीवनात आणून दिला. आणि असेच ते ह्या जुन्या लोकांचे जर मार्गदर्शन घेत गेले तर त्यांच्यासाठी सुद्धा पुढचा 50 एक वर्ष असं येईल की त्यांचा इथं सन्मान होऊन जाईल म्हणून. आणि आज आमच्या क्रिकेटची जी सुरुवात झाली होती ती एका लाकडाच्या त्या फळीपासून, आता इथले बरेच लोक आहेत त्यांना बोलता येणार नाही, हॅलो, त्यांना बोलता येणार नाही, पण त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की ती बॅट कशी झाली आमच्या गावात क्रिकेट कसं आलं ते. आमच्यातली मुलं जेवढी कराडला शिकायला होती त्यांचा एक मित्र विलास काका, त्यांचा एक मित्र आमच्याकडे त्यांच्यावर मोहिंदला आला होता आणि ते येताना पहिली बॅट आम्ही बघितली होती जी त्या ह्याची लाकडाची सोडून, आणि त्याची बॅट मग आम्ही हातात घेऊन बघत होतो. त्याच्यानंतर त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्याच्याच आधाराने आम्ही एक बॅट तिथून विकत आणली आणि त्या बॅटला आम्ही असे जपत होतो की आमच्यात एकच बॅट होती. त्या एका बॅटला जरी माती लागली तरी भाव अंगावर धावून येत होता आमच्या, एवढी आम्ही सांभाळली होती. 57 रुपये हां, आणि त्याला खूप जपत होतो. आणि आज आम्ही बघतो की प्रत्येकाच्या हातात बॅट दिसते. त्यावेळी आमच्याकडे कुठलीच सुविधा नसते. आपल्या ढेबेवाडी भागातमध्ये गुडे, ढेबेवाडी, मालदण मोजक्याच गावच्या टीम होत्या. त्यात सनबोर मोठं गाव असताना त्यांची टीम नव्हती. त्याच्यानंतर बाचुलची टीम आपली तयार झाली होती. अशा मोजक्या टीम हे करून आम्ही भागात आमच्या गावचं नाव तिथं केलं होतं. पण त्या सगळ्याला कारणीभूत आमचा भाव आहे. त्याचा आधार खूप मोठा होता आम्हाला. त्यांनी काय बघितलंच नाही की काय करतोय काय नाही, जिथं कमी पडेल तिथं भाव उभा होता. आणि महिंद हे छोटं गाव होतं, त्या गावात मुलं, आज सगळ्या गावात मुलं दिसतात. आणि छोट्या गावात आम्ही त्या भागात गेलो तर त्या भावामुळे गेलो होतो आम्ही. आणि ही गोष्ट खूप मोठी आहे. आणि दुसरी गोष्ट मला आनंदाची की वांगवेली ही आमच्या वांगवेली ती नदीचा प्रभाव गावात उठून तो कुठं समुद्राला मिळाला, तसा आपण गाव सोडून शहरात आलो, आपल्या रोजीरोटीसाठी आलो आहे. पण आज मला आवडलेली गोष्ट की प्रत्येक माणूस, तुमची प्रत्येक गाव, प्रत्येक टीम आपल्या ग्रामदेवता त्याच्या नावाने आहे ना, तुम्हाला खूप आनंद वाटतो. तो प्रत्येक ह्याचं बघितलं की मळाई देवी म्हणा, मानाई देवी म्हणा, ती गोष्ट खूप आवडीची आहे. आणि असेच तुम्ही पुढे जा. एक भावना, आम्ही भागातले 4 गावातले संघ एकत्र होते. आज तुम्ही कार्यक्रम करता आणि पाटण तालुक्यातले जी गावं आम्हाला माहीत पण नाहीत तिथले संघ, तिथली मुलं आज एकत्र खेळतात ना. आपलं पाटण तालुका केवढा मोठा आहे, आपल्यातली लोक किती मोठी आहेत, त्यांच्या अंगात किती कला आहे, हे आज आपण सगळ्यांना दाखवून देतोय. आणि हा मीडिया आहे ना, तो जगभर तुम्हाला प्रसारित करतो, तो जगभर करतोय. आणि हे आज आमच्या मुलांनी हा कार्यक्रम भरवला, आम्हाला इथं केलं, आनंद दिला, सगळ्यांना बोलवलं, खूप आनंद वाटला. आणि त्याबद्दल सगळ्या तुमच्याचे आभार मानतो आणि धन्यवाद. मला 2 शब्द बोला दिले. काही सन्मान घेतोय डीजी बॉस, मी विनंती करेल आपण या, कारण की तुमच्यासाठी सन्मान चिन्ह बनवलेले आहे. डीजी अद्वैत, शिवाजी जाधव बॉस, अभिमान वाटतो बॉसचा जेव्हा 100-101 संघ रजिस्टर झालेत
बरेचसे नियम, 4 गोलंदाज 5 चेंडूची ओव्हर, या सगळ्या गोष्टी हळू आणलेत. 2 सन्मान, एक तालुक्याचा अध्यक्ष संस्थापक या नात्यानं आणि एक उत्कृष्ट डीजे अद्वैत, असे 2 सन्मान आपण करतोय. हा सन्मान आहे तालुक्याला खऱ्या अर्थानं ज्यानं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं. वांगवाली क्रिकेट क्लब कडून छान सन्मान चिन्ह, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन माननीय संस्थापक अध्यक्ष शिवाजी बॉस यांचा आम्ही मनपूर्वक सन्मान करतो. त्यांच्या दूरदृष्टी, मार्गदर्शन आणि सततच्या प्रयत्नामुळे पाटण तालुका क्रिकेटला नवी उंची मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे असोसिएशन प्रगतीच्या मार्गावरती वाटचाल करत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल मनपूर्वक आभार. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन, खूप छान सन्मान चिन्ह आहे. अभिमान वाटतो आज बॉसचा. पाटण तालुक्याचा बरेच खेळाडू सांगतो बॉसच्या तालुक्याचा, त्याचं एकच होऊन जातं. त्याचबरोबर युट्यूब लाईव्ह, ओमसाई या, ओमसाई युट्यूब लाईव्ह या, कोणी या, असू दे जॅकेट ओमसाईच येते, पीटीपीएल आहे त्याच्यावर, असू दे या. ते नको देऊ, ते काय नाही डेकोरेशन. ओमसाई एमटीसी त्यांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्यासाठी आहे ट्रॉफी. प्रत्येकाची एक वेगळी ट्रॉफी बनवली गेली आणि ही मॅनेजमेंट असतं, आयोजन हे असतं. सर्व छोट्या मोठ्या गोष्टी यामधून शिकल्या गेल्यात. थँक्यू. बेस्ट. मी आभार व्यक्त करेल डेकोरेशन आणि आभार व्यक्त करेल मैदान सौजन्य त्यांचं. केक कटिंग करणार आहोत. सन्मान्य दीपकदादा जाधव यांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. दीपकदादा जाधव साहेब यांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आदरणीय दीपकदादा या, लेजंड खेळाडू. येस दीपक दादा, आज तुमचा वाढदिवस, त्यामध्ये सुवर्ण महोत्सव हा क्षण, फायनलचा दिवस आज आणि तुमचा वाढदिवस एकत्र आला. आई मनाई देवीच्या आशीर्वादानं तुमचं प्रत्येक यश तुम्हाला भेटो, तुमची वाटचाल यशस्वी हो, अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं, सर्व खेळाडूंच्या वतीनं आम्ही देतो. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा तुमचं उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आम्हा सर्व खेळाडूंच्या वतीनं देतो. मी विनंती करेल आपण विजयदादा शिवाय आपण या, आपण केक कटिंग जरूर करायचा आहे. विश यू हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या पुनश्च कोटी कोटी शुभेच्छा. आई मानाई देवी तुमच्या पाठीशी सातत्याने राहो. आई मानाई देवीचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी राहो. प्रत्येक स्वप्न आपलं यशस्वीरित्या पूर्ण हो. निरोगी आयुष्य तुम्हाला लाभो. हीच तमाम पाटण तालुका बेस्ट फिल्डर साठी शूज 1501 रुपये LG बॉयज यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलंय.
सन्माननीय निवासदारांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही प्राइज देतोय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट पानेरी टीमचा विजय पवार. वेलकम बेस्ट फिल्डर. वेलकम विजय. थँक्यू सो मच. त्याचबरोबर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संदीप साळुंखे यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरला शूज आहेत. LG बॉयज यांच्या माध्यमातून 1501 रुपये आहे. आणि बेस्ट बॉलर देण्यासाठी विनंती करेल शामरावजी साळुंखे साहेब आप्पा आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब आम्ही देत आहोत. डफळवाडी या टीमचा श्री केदारनाथ 11 डफळवाडी या टीमचा विजय सपकाळ बेस्ट बॉलर. येस या विजय. अरे प्राइस तुला भेटलंय. भेट विजय प्राइस तुला भेटलंय. ये ते खेळाडू प्राइस घेण्यासाठी धडपडतात जीवाचं रान करतात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विजय सपकाळ. शूज आहेत. ट्रॉफी आहे. 1501 LG बॉयजच्या माध्यमातून प्राइज आहे. थँक्यू. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन साठी सुधीर दादा साळुंखे यांच्याकडून बॅट आहे AS ची आणि LG बॉयज यांच्या माध्यमातून 1501 रुपये आहेत. ते देण्यासाठी विनंती करेल प्रतापदादा साळुंखे साहेब आणि प्रकाशदादा शेवाळे साहेब आपल्या दोघांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आम्ही देत आहोत. बेस्ट बॅट्समन ज्यानं महिन टीमला क्वालिफाय मॅच पर्यंत घेऊन आला. जेव्हा कोणी नाही चाललं तेव्हा तो उत्तर म्हणून उभा राहिला. फक्त उभा नाही राहिला उठूनही दिसला असा योगेश पाटील बेस्ट बॅट्समन महिन टीमचा. हे कसले घाबरतात. खालून वर येतानाच मान हलवत येतात. बोलाय नको लाव. बोलाय नको लाव. हा ते बोला. तर बॅट डे काय बोलतो. स्पर्धा ज्या पद्धतीने तुमचाही सन्मान झाला का माझे खेळाडू म्हणून का म्हणजे ट्रॉफी भेटली का नाही भेटली की असंच खेळत राहणार टीम सोबत. असंच खेळत राहणार. वाव. असंच खेळत राहणार. असंच खेळत राहणार. काय बोलता. महिन टीम ज्या पद्धतीने खेळत राहिली तुमच्यावरती जबाबदारी आली त्या जबाबदारीला पार पाडत असताना महिन टीमची कॅप्टनशिप आणि महिन टीमचा सपोर्ट तुम्हाला कसा राहतो. हा नक्कीच टीमचा सपोर्ट चांगला होता. टीमने विश्वास ठेवला माझ्यावरती. बॅटिंग लाईनअपमध्ये वरती मला चान्स दिला आणि स्वतःच्या गावचं आयोजन 50वा सुवर्ण महोत्सव वर्ष आणि हे बेस्ट बॅट्समन खूप चांगलं वाटतंय. धन्यवाद. जेव्हा गावाचा सपोर्ट असतो गावाचे संपूर्ण लेजंड खेळाडू पाठीशी असतात तेव्हा गावाचा खेळही चांगला होतो. म्हणून जो संघ गावाच्या नावानं खेळतोय त्या गावातील ग्रामस्थांनी त्या गावातील प्रत्येकानं गावाच्या संघाला सपोर्ट करावा ना की गावाच्या संघाला मागे खेचावं. या मताशी तू काय बोलतोस. कारण की ते खेळाडू गावाचं नाव घेऊन नवी मुंबईमध्ये प्रत्येक शनिवार रविवार खेळतात. तिथे गावाच्या नावाचा गावाच्या कुलदेवतेचा उल्लेख होतो आणि अशा वेळी गावाच्या ग्रामस्थांनी गावाच्या प्रत्येक मंडळींनी गावाच्या पाठीशी त्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहावं. गावाचा संघ जोपासावा. गावामध्ये एकच संघ कसा राहील याची सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी. या मताशी तू कसा आहेस. नक्कीच गावच्या लोकांची अपेक्षा असते की आपला संघ हा वरती जावा. गावचे लोक जरी इथे अवेलेबल नसतील तरी गावावरून ऑनलाईन मॅचेस बघत असतात. त्यांची नक्कीच अपेक्षा असते की आपली टीम वरती जावी आणि विजेतापदावरती जावी अशी त्यांची अपेक्षा असते. आणि जवळ घे माईक. तेवढंच. धन्यवाद. या मताशी खऱ्या अर्थाने आम्ही सहमत आहोत. थँक्यू सो मच. अबुल रोहन. पहिल्यांदा शिवा जाधवचं खूप खूप आभार मानतो कारण की आम्हाला टुर्नामेंटसाठी डेट भेटली नव्हती. कारण की आम्ही जेव्हा नवीन जर्सी ओपनिंग करायला गेलो
तेव्हा आम्हाला कळालं की आमचं 1975ला ओपनिंग झालेलं आहे आणि हा वर्ष आमचं 50वं वर्ष आहे. काही वरिष्ठ लोक होते, उदाहरणार्थ पकाभाऊ होते किंवा बाकीचे लोक होते की तुम्ही ह्यावेळी टुर्नामेंट का आयोजित केली नाही, ते थोडंसं मनाला टोचलं. आणि नंतर सिनियर दत्ता साळुंके एक कमिटीमध्ये आहेत, तर आम्ही त्यांना बोललो की आपल्याला कसल्याही परिस्थितीत डेट पाहिजे. पण शिवाशी बोलून झाल्यानंतर की डेट आम्हाला कन्फर्म भेटत नव्हती. पण म्हणतात ना, देवाची कृपा असल्यानंतर सर्व काही होऊन जातं. तशीच मानाई देवीचा कौल आला आणि आम्हाला सर्वेची डेट भेटली आणि आम्ही 8 दिवसामध्ये एवढं मोठं नियोजन केलं की सचिन साळुंके चायनाला होता, पण त्याचाही व्हिडिओ कॉलवर किंवा दत्ता कामातून वेळ काढून विजय शेवाळे म्हणा किंवा बाकीची रणधीर, नवीन कप्तान झालेला राहुल, तसेच तुषार, बाकी सगळ्यांच्या खेळाडूंचे खूप खूप आभार मानतो. कारण की एवढं मोठं नियोजन करताना खूप सगळ्यांची दमछाक होते. कोणी दिवस बघितला नाही, कोणी रात्र बघितली नाही. रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत सगळ्यांनी कामं केली आणि ही स्पर्धा मोठ्या धडाक्यात पार पाडली. त्यामुळे सगळ्या टीमचे आणि ज्यांनी बाहेरून सपोर्ट केला सगळ्या स्पॉन्सर लोकांचे खूप खूप धन्यवाद देतो. इथून पुढे पण असंच स्पर्धा मोठी होऊन जाईल याची मी अपेक्षा करतो. धन्यवाद. मनापासून बोलला तू, थँक्यू सो मच. आणि खूप छान स्पर्धा नियोजन केली. सगळ्या गोष्टी अगदी प्रत्येक नाश्त्यापासून जेवणापर्यंत. रात्री फोन यायचा, उद्या काय काय जेवणार आहे, अरे उद्याचं उद्या, नाही 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 ते उद्या काय जेवणार आहे, ओके ठीक आहे. म्हणजे या गोष्टी मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट हे क्रिकेट शिकवतं. एखादं आयोजन करायचं तर असं करायचं की त्या आयोजनाची चर्चा पुढच्या वर्षापर्यंत राहिली पाहिजे की पाटण तालुक्यामध्ये या आयोजनाला खरीच मजा येते, या आयोजनाला खेळायला मजा येते, त्या आयोजनाला समालोचनाला मजा येते. आणि अशाच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने स्कोरर तुम्ही ऑफिशियल ठेवला, ओमकार सारखा स्कोरर कंटिन्यू होतात, त्यासाठी मी तुमचा आभार व्यक्त करेल. प्रत्येकाची ट्रॉफी एक वेगळ्या नावानं बनवली, चांगलं मॅनेजमेंट केलं, कुठली गडबड नाही आहे. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या आयोजकांचं एक खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करेल. खूप छान आयोजन तुम्ही सर्वांनी, पाटण तालुक्याचं प्रत्येक आयोजन हे छान होत राहतं. प्राईजकडे जाणार आहोत. 4थ्या क्रमांकाचं प्राईज, 4थ्या क्रमांकाचं प्राईज आपण देणार आहोत. खऱ्या अर्थानं रोख रक्कम 10,000 रुपये आणि पारितोषिक मनपसंत हॉटेल यांनी स्पॉन्सर केलंय. 4थ्या क्रमांकाचं प्राईज मी विनंती करेल सन्माननीय यशवंतरावजी साळुंके साहेब, हॉटेल मनपसंत, आपल्या शुभ हस्ते आम्ही प्राईज देणार आहोत. साहेब आपण या. हॉटेल मनपसंत कोपरखेने, घनसोली, नवी मुंबईच्या प्रत्येकाच्या मनावरती, जिभेवरती राज्य केलं. बिर्याणीचं माहेर घर, तांबड्या पांढऱ्या रस्स्यानं प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलं असं हॉटेल मनपसंत. आणि ज्या संघानं आज प्रेक्षकांच्या मनामध्ये आपल्या खेळानं चांगलं घर केलं, ज्या संघानं मैदानामध्ये पहिल्या बॅच पासून सांगितलं की आम्ही जिंकण्यासाठी आलोय, हारणं आम्हाला माहीत नाही, मेहनत केली, ट्रॉफी पर्यंत पोचायचं स्वप्न त्यांनी पाहिलं, तो संघ गावाच्या कुलदेवताच्या नावानं खेळला. त्या संघाचं नाव 4थ्या क्रमांकावरती, हारला नाही, थोडा कमी पडलात, पुढच्या वेळी पहिल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. संघाचं नाव आहे श्री केदारनाथ 11 डफळवाडी टीम. वेलकम संघ. अरे डफळवाडी संघ उठा, ही डफळवाडी आहे ना. अरे ट्रॉफी भेटले भाऊ तुम्हाला, इथे संघाला ट्रॉफ्या भेटत नाहीत, तुम्हाला ट्रॉफी भेटले, फटाफट उठायचं, धावत यायचं, ती उत्सुकता दाखवा. पहिलं पाहिजे भेटणार चषक, त्याचा मान सन्मान. ट्रॉफीसाठी सगळे वेळ आहेत, ट्रॉफी हवे प्रत्येकाला. ट्रॉफी घरात आली, आई मानाई देवीचं नाव ट्रॉफीवरती, जणू घराला घरपण आली, मेडल पण आहे. वाव. एखादी सोन्याची चेन घालताना अभिमान वाटत नाही किंवा प्राऊड फील वाटत नाही, तेवढं मेडल मध्ये मजा वाटते. क्रिकेट वेड्याला विसरा, मेडलची किंमत काय आहे. फर्स्ट प्राइज मिळवल्याशिवाय हा संघ हटणार नाही असं त्यांनी सांगितलंय. अप्रतिम टीम, छान खेळ केला. डफळवाडीचं नाव लक्षात राहिलं आमचा, असा खेळ केला, खूप छान. आणि जर्सी पॅटर्न त्यांनी एक चांगल्या पद्धतीने निवडला, खूप चांगल्या ब्रँडेड जर्सीनं, क्वालिटी जर्सीना संघ मैदानामध्ये खेळताना पाहिला. डफळवाडी टीम, वा खूप छान. असाच खेळत राहा, असेच जिंकत राहा, मेहनत करत राहा. थँक्यू, खूप छान.
ट्रॉफी सोबत एखाद्या संघाचा फोटो खूप मस्त उठून दिसतो. येस, थँक्यू. काय बोलतो भाई? चौथं प्राइज मला माहिती आहे, पहिलं पाहिजे. पहिलं प्रत्येकाला हवंय. खेळतो पहिल्यासाठी. प्राइज चौथं थोडंसं नाराज होतो आपण, पण दफळवाडी टीमकडे हे प्राइज पोचल्यामुळे कॉन्फिडन्स वाढला असेल का? हो, तो नक्कीच वाढलेला तर आहे. आणि आम्ही इथे पाटण तालुक्यात जवळजवळ आम्ही 7 वर्ष झाले आम्ही एंट्री म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं. आणि ही ट्रॉफीसाठी आम्ही खूप संघर्ष करत होतो. आणि फायनली आमच्या आता म्हणजे फोर्थ म्हणजे 4थी नंबर काय, पण 1 नंबरची ट्रॉफी अशी आहे. आज संघाला काय सांगशील कॅप्टन? तू संघाला इतर वेळ बोलतो, पण संघाला काय सांगशील? तुला संधी दिली, संघाला काहीतरी सांग. संघाबद्दल एक शब्द बोल. काय बोलशील संघाला? पहिलं प्रथम मी संघाचं अभिनंदन करतो. आणि खूप छान केले म्हणजे सर्वजण. आणि जवळजवळ माझे 5 प्लेयर पण बाहेर बसलेले. त्यांनी पण असे बॅटिंग बॉलिंगसाठी कधी म्हणजे मला टीममध्ये इन्व्हाइट करा असं कधीच नाही बोलले. आणि जे मी बोलेन ते गाईड करून ते सगळं म्हणजे ऐकतात, खूप छान खेळतात. आणि माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी म्हणजे फिटनेसवरती लक्ष द्या. क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. जे 12वे खेळाडू असतात किंवा ज्यांना संधीच भेटत नाही खेळायची, तर तुम्हीच खेळता, तुम्हीच बॅटिंग करता. 3 ओव्हरची मॅच आणि सगळा लपडा होऊन जातो. डोकं दुखतं कॅप्टनचं. खेळवायचं कोणाला, बसवायचं कोणाला? त्यांच्यासाठी काय बोलशील? त्यांच्यासाठी तर नक्कीच पुढे आम्ही त्यांना चान्स देऊ खेळण्यासाठी. आणि त्यांनी पण थोडंसं फिटनेसवरती लक्ष द्यावं. थँक्यू सो मच. छान वाटलं तुझ्याशी बोलून. जाऊयात थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. मी विनंती करेल तिसरं प्राइज देण्यासाठी. स्पॉन्सर आहेत सन्माननीय विलासजी सत्रे साहेब, सुभाषजी गोरखे साहेब, प्रमोदजी साळुंके साहेब, राम मातने साहेब. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट आम्ही देतोय. आयोजन, नियोजन या सगळ्या गोष्टी पाहताना रात्रंदिवस मेहनत केली, खेळ चांगला झाला. दफळवाडी टीम टाळ्या वाजवायसाठी इतरांसाठी प्लीज. जाऊ नका, 2 मिनिट. नाही, थांबा 2 मिनिटं. येस, थांबा. काही नियम आहेत. फर्स्ट प्राइज देत नाही तोपर्यंत जाऊ नका. सॉरी, थांबा. अर्थातच संघ आहे 3ऱ्या क्रमांकावरती. गावाच्या देवीच्या नावानं खेळणारा संघ म्हणजे गावावरती ज्या देवीचा आशीर्वाद, ज्या देवीची माऊली, गावाची आई माऊली, आई मानाय देवीच्या नावानं खेळणारा संघ. आणि गावाचं नाव ज्या संघानं बाहेरपर्यंत पोहोचवलं असा वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन संघ या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा राहतोय मानकरी. थर्ड प्राइज ऑफ दी टुर्नामेंट. खूप छान. चांगली बसलेली माणसं, चांगले शान बसलेली. पार इसकटून टाकली. तिकडे थोडं लांब वाजव. इसकटून टाकली म्हणजे आपल्याकडचा शब्द आहे. तिकडे लांब लाव. थँक्यू. लांब लाव दादा. सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. सेकंड प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय प्रल्हाद दादा साळुंके साहेब, भाऊ राजेंद्र दादा शेडगे साहेब, अरविंद दादा साळुंके साहेब आबा. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते देतोय सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट. गावाच्या आईच्या नावानं खेळणारा संघ. ट्रॉफीची आहे संघाला सवय. संघाचं नाव आहे विटलाई स्पोर्ट्स पानेरी टीम. वेलकम. वा, खूप छान. कार्तिक असेल, निलेश असेल, करण असेल, दिलीप किंवा विजय असेल, सगळ्यांचा खेळ दमदार. आर्यन असेल, प्रत्येक जण क्लास खेळलाय. पप्पूचा खेळ असेल किंवा सनीचा खेळ असेल, सगळ्यांचा खेळ दमदार राहिलाय. रहीम असेल, शैलेश असेल, सगळे छान खेळलेत. शैलेशचा हेलिकॉप्टर आज लक्षात राहिलाय. वा, खूप छान.
टीमची एक आगळी वेगळी स्टाईल, जर्सी पॅटर्न खेळण्याचा ज्या पद्धतीने रवैया आहे, यामुळे पानेरी टीम लक्षात राहते. थँक्यू सो मच पानेरी टीम. काय देतात? सुरेश दादा कुंभार यांचा आभार व्यक्त करूया. या स्पर्धेला टिश्यूज मी नेहमी पाहतो, मारुती टिश्यूज, त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सुरेश दादा. मॅन ऑफ द सिरीज, मोठा प्राइज 5,555 रुपये. मॅन ऑफ द सिरीज 70 स्पोर्ट्स ब्रँडेड किट जे स्पॉन्सर केलंय सूरज दादा, अर्थातच ॲक्वा सेफ शुअर ॲक्वा सॉल्युशन आणि शैलेजी शेडगे साहेब यांनी प्राइज 5,555 रुपये स्पॉन्सर केलाय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी प्राइज देण्यासाठी मी विनंती करेल महेशजी साळुंके साहेब. मॅन ऑफ द सिरीज प्रकाश दादा आपण या. 70 किट. मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द सिरीज सर तुम्हाला 2 शब्द बोलायचे. वांगवेली क्रिकेट क्लब हा आमचा गावचा एक शान आहे. शान म्हणायचं म्हटलं तर ह्या आम्ही लहान होतो, एकदम लहान असताना आम्हाला काही कळत पण नसायचं. आम्ही आपले छोटे छोटे पोरं जायचो. आपलं दीपकदादा होता आमचा कॅप्टन त्यावेळी वांगवेली संघाचा. त्यावेळी आम्हाला खूप कौतुक वाटायचं, बाबा काय एवढं सगळ्या गावातून जमा व्हायची पोरं सगळीकडनं. म्हणजे उन्हाळा म्हटला की क्रिकेटचा सण, क्रिकेटचा सणच म्हटल्यासारखं आहे. कारण प्रत्येक गावात 2-2 दिवस टुर्नामेंट चालायच्या. तर आम्ही क्रिकेट बघायला गेलो की एक अर्जुन म्हणून होते आमच्याकडे, त्यांचा आम्ही एकदा षटकार बघितलेला. एवढा उत्तम षटकार मारलेला ना त्यांनी, तेवढा आम्ही आतापर्यंत कधीच मारू शकलो नाही. आणि तो पण राईट साईडला मारलेला. आपला राईट साईड म्हणजे आपल्या गावाकडं एकदम डोंगरच. लेफ्ट साईड म्हटलं की आपली टच केला की गेला. पण त्यासाठी पण लेफ्ट साईडला पण फिल्डिंग करायला एवढे छान प्रतीचे फिल्डर होते आमच्याकडे, खूप फिल्डर होते. कधी कधी फिल्डिंग करताना लागलंही होतं. आमचे सहकारी होते अनिकेत, त्यांना एकदा टुर्नामेंटच्या दरम्यानच लागलेलं. तरी पण म्हणजे क्रिकेटवर एवढं प्रेम सर्वांचं की कधी लागलं म्हणून क्रिकेट सोडला नाही कोणीच. लागलं तरी परत जोमाने उभे राहणार. तसंच आता एकाने आपल्याकडे उल्लेख केलेला फिटनेसचा. तर फिटनेससाठी सर्वात चांगला खेळ म्हणजे क्रिकेट आहेच. आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये 12 प्लेयर आहेत, 12व्या प्लेयर पण तो पाणी आणून द्यायचं काम करतो. त्यात पण त्याची एवढी एक्सरसाइज होते टुर्नामेंटला आल्यावरती. तिथेच एवढी एक्सरसाइज आपली आठवड्याच्या 5 दिवसातही होत नाही, जेवढे आपण 2 दिवसात करतो. त्यासाठी फिटनेससाठी सर्वांनी क्रिकेट खेळा, सर्वांनी, आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये भाग घ्या. एवढे संपवतो. थँक्यू. मॅन ऑफ द सिरीज पानेरी टीम कोण असेल रे मॅन ऑफ द सिरीज? हा, कुसरून टीमचा. हा, का देऊ सूरज शिंदेला? क्यों दे दू उसको? हा, का आमची इच्छा आहे म्हणून. मला विजयला द्यायचं आहे. ज्यानं दुसऱ्या टीम मधून खेळत असताना चांगली कॅच पकडली, स्वतः टीम मधून मिस फिल्डिंग केली. मॅन ऑफ द सिरीज अर्जुनला देतोय आम्ही, कारण की ऐका अर्जुनला देतो आम्ही, कारण की अर्जुन आमच्या म्हणजे एकला आहे, बादशाह आहे आमच्या गावचा. अर्जुन देतो तुला. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा ठरतोय कुसरून टीमचा सूरज शिंदे. वाव, KPL गाजवली.
रोज सकाळी प्रॅक्टिसला असणारे खेळाडू सकाळी विदाऊट अलार्म उठून 7 वाजता टच होतात. यांच्यामुळे आमची प्रॅक्टिस चांगली होते. फिटनेस सूरज खूप छान. वाव सूरज. 70 किट 5555 ते आपण करू छान पार्टी एकत्र. थँक्यू. 2 शब्द सूरज असला बोलतो तुला काय माहिती, पण तो आपल्याशी नाही बोलत. हा सूरज, मी मगाशी उल्लेख केला कुसरून टीम अनिलजी पवार साहेब ना, हा अनिल पवार साहेब जेव्हा कुसरून टीम पहिली मॅच पराभूत होते त्यानंतर ते मीटिंग घेतात. कुसरून टीमला धमकावून सांगतात की असं खेळायचं नाही, तुम्हाला नेहमी चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे. पहिल्या राऊंडला कधी बाहेर यायचं नाही, किंवा पहिला राऊंड कधी हारायचं नाही, जिंकायचं आणि जिंकत राहायचं. हे खरं आहे का? बरोबर आहे. अनिल पवार साहेब असो किंवा आमचे 12वे खेळाडूपासून जे पुढचे खेळाडू आहेत, जे पवेलियन सकाळी जेवत नाहीत, काय नाही, नाश्ता करत नाही, काय करत नाहीत, पण ते येऊन आमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी कमीत कमी 2 टीम होतील एवढे पोरं आमच्या सपोर्टसाठी बाहेर उभे असतात. हे श्रेय आमचं नाही त्यांचं. प्रत्येक बॉलला ते बाहेरून ओरडून आम्हाला प्रोत्साहित करतात आणि सपोर्ट करतात. जे आम्ही जिंकतो, जे आम्ही चांगलं खेळतो, त्यांचं श्रेय सगळं जातं या 12वे खेळाडूपासून जे पुढचे बाहेर बसलेले असतात त्यांना. हे ना खरं बोलला की 2 टीम आहेत. कुसरून संघ बघितला एवढे पोरं आहेत ना, हे जे कॅपवाले आहेत, हे जे असे कॅपवाले आहेत ना, हे असे प्रेक्षक आहेत म्हणून कुसरून टीमला तो जोश भेटतो का? म्हणजे काम धंदा सोडून येऊन तिथे कोपऱ्यात थांबणार, जिंकली पाहिजे कुसरून टीम, बाकी माहित नाही, डायरेक्ट वरती पाया पडायचा, जिंकली पाहिजे, संपला विषय. म्हणजे हे आहेत म्हणून टीमला जोश येतो का? हो, नक्कीच. थँक्यू सो मच. बरं वाटलं तुझ्याशी बोलून. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. जास्त वेळ घेणार नाही आहेत. डफरवाडी टीम शूट फोटो काढून घ्या, कारण की आपला नियम असा आहे जोपर्यंत पहिल्या टीमला ट्रॉफी देत नाही तोपर्यंत कोणी फोटो काढायला जायचं नाही. कारण की जेव्हा पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला संघाला ट्रॉफी देतो ना दादा, टाळा वाजवाय कोण नसतं. 4थ्या क्रमांकाच्या टीमला टाळ्या वाजवाय सगळे असतात. पहिल्या क्रमांकाचा येतो पुढे सगळं मोकळं. म्हणून काही नियम आहेत आपले, ते नियम पाळा. या प्लीज प्लीज. उद्या तुम्ही फर्स्ट प्राइज जिंकाल ना तेव्हा सगळे तुमच्या डोळ्यासमोर असणार आणि ते लवकर स्वप्न तुमचं पूर्ण हो. फर्स्ट प्राइज ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये दमदार खेळला, नेहमी जिंकण्यासाठी खेळताना पाहिलं. या संघाचा 12वा 13वा 14वा खेळाडू देखील व्यासपीठावरती असतो आणि प्रेक्षक वर्ग देखील या संघाचा ग्रामस्थ मैदानामध्ये असतो. 11 खेळाडू मैदानात, 11 खेळाडू मैदानाच्या बाहेर सपोर्टसाठी असतात. आई मळाईदेवीचा आशीर्वाद नेहमी पाठीशी राहिला म्हणून हा संघ आई मळाईदेवीच्या नावाने खेळला. गावाची ग्रामदेवता, गावाची माऊली आई मळाईदेवी या संघावरती राहिली नेहमी मळाईदेवीची सावली. असा आई मळाईदेवी कुसरून संघ या स्पर्धेच्या नावानं, या स्पर्धेच्या माध्यमातून फर्स्ट प्राइजचा टुर्नामेंटचा मानकरी राहतोय. अर्थातच श्री मानादेवी चषक 2025 सुवर्ण महोत्सव. सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष वांगवाली क्रिकेट क्लब महिन संघाला पूर्ण झालं आणि 50वे वर्ष पूर्ण होत असताना आई मायादेवी कुसरून संघानं या स्पर्धेवरती आपली छाप उमटवली. पहिल्या क्रमांकाचा मानकरी राहिला. या संघानं गतवर्षी देखील बऱ्याच ट्रॉफी जिंकल्या. खेळाडू बघा 11 नाहीयेत, 20 पेक्षा जास्त खेळाडू या संघाचे एवढ्या संध्याकाळी स्पर्धा संपली तरी उपस्थित आहेत. सवय आहे ट्रॉफीची. सगळ्या मान्यवरांना विनंती करेल आपण सर्वांनी उभं राहूयात आणि या पहिल्या क्रमांकाच्या मानकरी करंडक ज्या संघानं विजेता झाला त्या आई मळादेवी कुसरून संघाच्या हातामध्ये करंडक देऊयात आणि आवाज देऊयात आई मळादेवीच्या नावानं, आई मानाईदेवीच्या नावानं. गणपती बाप्पा. अप्रतिम. वाव, मजा आली. थँक्यू सो मच. अर्जुन दादा, अर्जुन कुठे? अर्जुन 8 कॅच तू पकडलेत. ये बाबा, तुझा सन्मान आम्ही करतोय. अर्जुन ये. हा हा, ये ये लाडका ये य सन्मान. हे लग्न नाही झालं याचं. लग्न नाही झालं. हाय
2 मिनिटं सर्वांनी थांबा. सर्वांना नमस्कार. स्पर्धा संपलेली आहे, परंतु मी खेळाडू नसलो तरी मला अभिमान आहे. मी या महिनगावचा नागरिक आहे आणि खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्या आमच्या महिनच्या टीमच्या पहिल्या टीमनं हा संघ उभा केला त्या सर्वांचं खरोखर आणि आत्तापर्यंत अविरत क्रिकेट खेळून जे माजी क्रिकेटर झाले त्या सर्व क्रिकेटरांचं मी आभार मानतो. कारण त्यांनी पुढच्या पिढीला एक स्फूर्ती दिलेली आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यामुळं पुढची पिढी घडवून आज 50वं वर्ष आपण साजरं करत आहोत. त्याबद्दल माजी खेळाडू आणि आताचे खेळाडू या सगळ्यांचं अभिनंदन. आणि खरोखर ज्या खेळाडूंनी हा संघ इथंपर्यंत क्रिकेट इथंपर्यंत नेलं त्याच्यामध्ये काही माजी खेळाडू हयात नाही आहेत. त्याच्यामध्ये अधिक विठ्ठल साळुंके असतील, अशोक विठ्ठल साळुंके असतील, आणखी सुभाष साळुंके, अजित साळुंके, या सर्वांना खरं म्हटलं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि हा असाच पुढची 50 वर्ष हा आमचा महिन संघ खेळत राहो आणि असेच खेळाडू तयार होत राहो ह्याच शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू सो मच. हा सोहळा इथे संपन्न झाला असं घोषित करतो. जाता जाता जय हिंद.